खानापूर तालुक्यातील तमाम पोलीस पाटील व मुस्लिम बांधवांना व आंबेडकर प्रेमी बांधव यांना आगामी येणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये व ईद असेल तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, रामनवमीसह अन्य जयंती असेल अथवा सण असेल, हे सर्व सण जयंती साजरी करताना जबाबदार व्यक्तींनी सर्वांना बरोबरीने घेऊन एकता संदेश द्यावा, ऐक्याचं प्रतीक जपावं आणि ईद अथवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच अन्य सणांसह रामनवमी उत्सव हे सर्व सण व जयंती साजरी करताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच प्रत्येक मिरवणुकीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली. या अनुषंगाने आपण प्रशासनाकडून परवानगी घेतली पाहिजे. शिवाय कायद्याप्रमाणेच आपल्याला मिळालेल्या परवानगीचं पालन करावं. कोणताही कार्यक्रम घेत असताना त्यामध्ये राजकीय कोणताही हस्तक्षेप येणार नाही, राजकीय फलक लावली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही. रात्री 10 नंतर स्पीकर बंद केला जावा. आवाजाची मर्यादा ठेवावी. मिरवणुकीदरम्यान डॉल्बी मुक्त तर करा, परंतु आपण डॉल्बी लावत असाल तर आवाजाची मर्यादा असेल. मात्र डॉल्बी लावताना पोलीस प्रशासनाची परवानगी अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन सूचना खानापूर विटा तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी या तहसीलदार कार्यालयात झालेल्या मुस्लिम बांधवांच्या व सर्व पोलीस पाटील तसेच आंबेडकर प्रेमी बांधव हे बैठकीदरम्यान सांगितलं. यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेहमाणे यांनी सांगितलं की आचारसंहितेमुळे कोणीही चुकीचं वावरणार नाही, आपल्या हातून चूक होणार नाही याची खबरदारी घ्या. जास्तीत जास्त एकता का ऐक्याचं प्रतीक जपा व ग्रामीण भागामध्ये परवानगी घेत असताना व कोणताही कार्यक्रम करत असताना आपण कार्यक्रमाची रूपरेषा या संदर्भात माहिती देऊन गोपनीय पोलीस यांच्याकडून अथवा प्रशासनाकडून परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम आयोजित करू नये. आपल्यावर कुठल्याही पोलीस प्रशासनाकडून कारवाई नको यासाठी परवानगी घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आम्हालाही त्या पद्धतीने परवानगीनंतर देखरेख करता येईल, लक्ष देता येतं. वेळप्रसंगी त्या ठिकाणी आम्हाला बंदोबस्त लावता येतो, अशा सूचना सर्वांना पोलीस निरीक्षक शरद मेहमाणे यांनी दिल्या. आपल्या गावामधील अडचणी समस्या नक्की सांगा, त्याही सोडवल्या जातील. किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. मोबाईलवरती कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षाच्या आचारसंहितेचा कार्ड स्टेटस ठेवू नका अथवा ग्रुपवरही सोडू नका. जर तसं काही निदर्शनास आल्यास ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्यात येईल. शिवाय जसा जसा निवडणुका लोकसभेच्या जवळ येतील तसे कडक अंमलबजावणी लागू होईल असंही सांगितलं. इथून पुढे पोलीस पाटलांनी जागृत राहावं, काळजीपूर्वक दिलेली जबाबदारी पार पाडावी. निपक्ष निस्वार्थपणे आपण आपल्या गावात शांतता राखावी. जिथे पोलीस पाटलांना काही अडचणी डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधावा, असंही पोलीस निरीक्षक शरद मेहमाणे यांनी सांगितलं. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.